बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बातमी राजकीय गोटातून आहे, मात्र जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झालाय त्या संदर्भात आहे। सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात आता दिसतायत, राज्याचं हसते करतायत अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरून राऊतांनी हा निशाणा साधलाय। सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टीम असायला हवी आहे असंही ते म्हणाले आहेत। गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय। आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत। विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर। पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय। मात्र तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खासगी विमानानं श्रीनगरला गेलेत। मात्र यामुळे आता साम टीव्हीनं शिंदेंच्या दौऱ्यावरून काही सवाल उपस्थित केलेत। काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच मंत्री गिरीश महाजन गेलेलेत व अशात शिंदेंनी कशासाठी तिथे जाणं गरजेचं आहे? पार्थिव महाराष्ट्रात आली आहेत, पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, मग शिंदे तिथे गेलेच का? आधीच सुरक्षा यंत्रणा व्यस्त आहेत, अशात मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरचा ताण आणखी वाढणार नाहीत का? असे अनेक सवाल आहेत जे उपस्थित होत आहेत। नेमका साम टीव्हीचे सवाल काय आहेत आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरजच काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंनी जाऊन नेमकं काय मिळवलंय? शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती ना? अगोदरच सुरक्षा यंत्रणेवरती असलेला ताण अजून वाढवण्याची गरज काय होती? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही?